आम्हाला मुख्य प्रवाहात आणा, आम्हाला मुख्य प्रवाहात आणा आणि तातडीने 2 मिनिट येऊ लागले आणखी आज मोर्चा काढला, काय प्रमुख मागण्या? 1 ऑगस्ट 2024 ला या देशाचं सर्वोच्च न्यायालय त्यांनी असा निकाल दिला की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाचे अधिकार हे राज्य शासनाला आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर अनेक राज्यांनी आपापल्या राज्यात उपवर्गीकरण लागू केलं एससी मध्ये, ज्यामध्ये तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, आंध्र आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे. या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये ऑलरेडी उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. तशाच प्रकारचं उपवर्गीकरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने लागू करावं म्हणून आमची मागणी घेऊन आम्ही मोर्चाद्वारे आज मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. शासनाला आमची अशी विनंती आहे की हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला दिलेला आहे. तो मंत्रिमंडळाच्या समोर सुद्धा आला आणि मंत्रिमंडळाने त्याच्यावर निर्णय घेतला की एक मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती द्विसदस्यीय समिती नेमली आणि 1 महिन्यामध्ये त्याच्यावर निर्णय घेऊन शासनाला आपला अभिप्राय कळवावा. आता 2 महिने झालेत पण राजेश अग्रवाल यांच्या समितीने कुठल्या प्रकारचा अभिप्राय शासनाला आतापर्यंत दिलेला नाही आहे. ही शासनाची दिरंगाई आहे. शासन आम्हाला खेळवत आहे, शासन आमच्यासोबत खेळते आहे. आता मातंग समाजाला न्याय द्यायचा असेल, मातंग समाजाला मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल, वंचित समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर शासनाने ही आमची उपवर्गीकरणाची मागणी लागू करावी आणि तात्काळ त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू करावी. आता तर आम्ही रस्त्यावर उतरलो आहेत आणि यापेक्षाही तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करण्याची आमची मानसिकता आता झालेली आहे.